स्थानिक निवडणुकांसंदर्भात सुनावणी आता शुक्रवारी। राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार। पुढील सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। धर्मध्वजाची पुनर्स्थापना करण्याचा विधी संपन्न, संपूर्ण श्रीराम मंदिरावर दिमाखाने पुन्हा फडकला धर्मध्वज। धर्मध्वजाची पुनर्स्थापना म्हणजे रामराज्याची ओळखच, पंतप्रधान मोदी यांनी सांगितली धर्मध्वजाची महती। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील हा धर्मध्वज। जे स्वप्न पाहिले ते अतिभव्यतेने संपन्न झाले, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून समाधान व्यक्त। शिल्पा खोत यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं, आमदार निलेश राणे यांचा आरोप। कोणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, महादेव जानकरांची भाजपवर टीका। तर भाजप जाती जातींमध्ये भांडणं लावणारा पक्ष, जानकरांचा घणाघात। संजय राऊतांच्या भेटीला उद्धव ठाकरे, दुर्धर आजाराने संजय राऊतांची प्रकृती खालावली, राऊतांच्या तब्येतीची उद्धव ठाकरेंकडून विचारपूस। चव्हाण प्रचार करायला सिंधुदुर्गात येत आहेत, हरल्यावर कुठे तोंड दाखवणार, रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंची टीका। भाजपलाच मतदान करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य। मंत्री जितेंद्र सिंह बॉम्बे नावावर समाधानी। माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 41वी पुण्यतिथी, कराडच्या प्रीती संगमावर नेत्यांकडून अभिवादन। संभाजीनगरात पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेचा बनावट कागदपत्रांसह मुक्काम, एटीएस आणि आयबी कडून महिलेची कसून चौकशी। टीईटी पेपर फोडल्याप्रकरणी महेश गायकवाडला अटक, कोल्हापूर पोलिसांकडून एकूण 18 जणांना अटक। राज्यातील भजनी मंडळांना मिळणार 25,000 रुपये, तब्बल 1800 भजनी मंडळांसाठी निधी वितरणास मंजुरी। भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची सोय करा, शाळा कॉलेज रुग्णालय परिसरात कुत्रे सोडू नका, सरकारचे सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना आदेश।